नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक साधी, सोपी, पौष्टिक आणि पटकन होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत. तर आजची आपली रेसिपी आहे लाल माठाची भाजी. याला लाल भाजी सुद्धा म्हणतात. भाकरीसोबत खायला उत्तम लागते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. चला तर वेळ न घालवता आपण लाल माठाच्या भाजीची किंवा लाल भाजीची रेसिपी पाहूया. तर लाल माठाची भाजी बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या इथे घालायच्या आहेत. अगदी कमी पदार्थांमध्ये ही बनवून होते, जे पदार्थ आपल्या घरामध्ये रोज उपलब्ध असतात. लसूण थोडासा फ्राय करून झाला की आपण याच्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कापून घालणार आहोत. हिरव्या मिरचीला चांगल्या प्रकारे परतवून घेऊया. हिरवी मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे खमंग परतवून झाले, मस्त वास सुटला की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 बारीक चिरलेला कांदा. तर इथे आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांद्याला चांगल्या प्रकारे परतवून घेऊया. खमंग असा वास यायला पाहिजे कांद्याचा सुद्धा. कांद्याला परतवून घेऊया आणि आपल्याला लाल माठाची भाजी बनवताना कांदा थोडासा जास्त घालायचा असतो, ज्याच्यामुळे भाजीची चव वाढते. तर आपला कांदा परतवून होतोय तोपर्यंत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच विजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. तर आपला कांदा इथे परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल माठाची भाजी घालूया. जेव्हा तुम्ही लाल भाजीला किंवा लाल माठाच्या भाजीला फोडणी देता त्यावेळेस ही भाजी फार जास्त दिसते, पण जेव्हा ही भाजी बनवून तयार होते त्यावेळेस ही फार कमी होते. म्हणजे या भाजीला भरपूर पाणी सुटतं आणि त्यामुळे ही गळून थोडीशी होते. फोडणी दिल्यावर 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुम्ही इथे बघू शकता की या भाजीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि ही पूर्ण भाजी अशी शिजते. तर आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि पूर्ण पाणी निघून जास्तोपर्यंत भाजीला आपण शिजवून घेऊया. इथे मस्त असा वास येत आहे भाजीचा आणि पाणीसुद्धा छान सुटलेलं आहे. तर आपण याला एकत्रित करून घेऊया. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही इथे बघू शकता मस्त पाणी सुटलेलं आहे भाजीला. अजून पाणी आटोपर्यंत आपल्याला या भाजीला शिजवून घ्यायचं आहे. भाजीतलं पूर्ण पाणी आटल्यावर जेव्हा भाजीला तेल सुटेल तेव्हा ही भाजी बनून पूर्णपणे रेडी होते आणि तिला तुम्ही सर्व करू शकता. लाल माठाची भाजी भाकरीबरोबर खायला उत्तम लागते, त्यामुळे भाकरीबरोबर सर्व करा. जेव्हा तुम्ही लाल माठाची भाजी सर्व करता तेव्हा सर्व करून झाल्यावर भाजीवर अर्धा चमचा तिखट मिरची पावडर, म्हणजे लाल मिरची पावडर जी असते आपली, ती थोडीशी सर्व करा. त्यामुळे या भाजीची चव दुप्पट होते. तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा.